सचिनला सलाम करतोय झी24 च्या वतीने आम्ही तमाम महाराष्ट्राची जनता सचिनला सलाम करते, हे महा सेलिब्रेशन करतोय। यामध्ये सगळ्यांना एक कुठेतरी दुःखाची छटा आहे छोटीशी। आमचा सचिन आम्हाला आता खेळताना दिसणार नाही पुन्हा। स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समालोचक आणि ज्यांनी अगदी सुरुवातीपासून सचिनला खेळताना बघितलं नव्हे तर जे क्रिकेटचे विश्वकोश आहेत असे चंद्रशेखर संत सर माझ्याबरोबर आहेत। मनवा नाईक सचिनची सखी शेजारी जिची मी ओळख करून दिली, जिथे दोघेही स्टुडिओत माझ्याबरोबर आहेत। संत सर मी तुमच्याकडे येतो। सचिन आता आपल्याला मैदानावर खेळताना दिसणार नाहीये, पण सचिन जितकी वर्ष खेळला या सगळ्या वर्षांचं विश्लेषण संत सर कसं कराल? खरं तर अगदी क्रिकेट म्हटलं की जगातल्या कुठल्याही टीमच्या कुठल्याही प्लेयरच्या बाबतीत तुमच्याकडून माहिती आम्हाला कायम मिळतेच, पण या आमच्या सचिनला जो पूर्ण तो जितकी 24-25 वर्ष क्रिकेट खेळला या सगळ्या 24-25 वर्षात तुम्ही कसं पाहिलं, कसं विश्लेषण कराल? 24 वर्ष तर तो टेस्ट खेळलाय, म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट खेळला। त्याच्या आधी 3-4 वर्ष खेळ होता, पण जवळजवळ 29-30 वर्ष तो खेळतोच आहे। आणि बघा त्याच्या जेव्हा जन्म झाला म्हणजे त्याचा जन्म 74चा आहे, पण तुम्ही जाऊ दे, पण तो 24-25 वर्ष तो खेळतोय। 89 साली त्यानं पदार्पण केलं कसोटी सामन्यात। त्यावेळी जे जन्मलेले खेळाडू आहेत ते या सचिन बरोबर खेळतात आणि सचिन त्यांच्याबरोबर खेळतोय। याचा अर्थ बघा की सचिनचा किती दीर्घ हा कालखंड आहे। आणि आताच आपण सांगतो की काय काय बदल झाले, तर काही पंतप्रधान बदलले, काही नवीन राष्ट्र निर्माण झाले, हे सगळं खरं बरोबरच आहे। पण हे जे मला विशेष वाटतं क्रिकेटमधलं की अनेक खेळाडू जे सचिनच्या पदार्पणाच्या वेळेला जन्मले त्यांच्यावरच सचिन आज खेळतोय। म्हणजे किती मोठा तो खेळाडू आहे, फिटनेस किती टिकवला आहे। आणि हे बघा की 40व्या वर्षी सुद्धा त्याचं धावण्याची गती बघा, त्याचं एकूण क्रिकेटचं एक प्रेम बघा। आत्ताच परवा जो सामना झाला हरियाणामध्ये की हरियाणा विरुद्ध मुंबई हा सामना झाला, त्यात हिकेन शहाला एक धाव त्याने नाकारली। सचिनला धाव घ्यायची होती, हिकेननं नाकारली। हिकेनच्या ज्या वयात जवळ 11-12 वर्षाचा फरक आहे, तर सचिन त्याला रागवला, अरे असं काय करतो, रन झाली असती। म्हणजे अजूनही तो उत्साहाचा कायम आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून सचिन सचिन आहे। क्या बात आहे सर, म्हणून सचिन सचिन आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरातून हे सेलिब्रेशन सुरू आहे, सचिनला सलाम केला जातोय। मनवा मगाशी प्रत्येकाची भावना आहे, सचिनने आपल्याला खूप आनंद दिलाय आणि तू सचिनची शेजारी आहे, सचिनला अगदी तू लहानपणापासून बघितलायस। एखादा किस्सा, सचिनची एखादी आठवण की तुला माणूस म्हणून सचिन खूप मोठा वाटला? तुला खरं सांगायचं तर मी जेव्हा लहान होते तेव्हा क्रिकेट हा खेळ माहिती नव्हता, पण आपल्या बाजूला एक सचिन तेंडुलकर नावाचा माणूस राहतो हे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं। आणि सचिन तेंडुलकर जो खेळ खेळतो तो क्रिकेट, त्यामुळे खेळापेक्षा मोठा झालेला माणूस किंवा एखादा खिलाडू हू टूक द गेम बियॉन्ड, खेळाच्या पलीकडे घेऊन गेला, तो सचिन तेंडुलकर। ही क्रिकेट आम्हाला त्याच्यामुळे कळलं आणि क्रिकेट आम्ही त्याच्यामुळे बघितलं। मॅच फिक्सिंग वगैरेच्या काळामध्ये क्रिकेटवरचं प्रेम कमी झालं, विश्वास उडाला। पण पुन्हा एकदा जेव्हा सचिन तेंडुलकरकडे आपण बघतो, जो माणूस गेले 24-25-30 वर्ष सातत्याने एक खेळ खेळतोय, तेवढ्याच सिन्सिअरली, तेवढ्याच डेडिकेशननी, तर अशा माणसासाठी किंवा असा विश्वास तो तुमच्या मनात क्रिएट करतो की त्या खेळावर पण आपण विश्वास ठेवावा। त्यामुळे मी क्रिकेटचं क्रेडिट हे इंग्लंडला किंवा ब्रिटिशर्सना देणार नाही, तर मी ते सचिन तेंडुलकरला देईन। आणि लास्टली मी असं म्हणेन की सचिन तेंडुलकरने जे देशावर प्रेम केलं आणि आपण जे त्याच्यावर प्रेम करतो, तेवढं प्रेम जर आपण सगळ्यांनी देशावर केलं तर आवर फ्युचर वुड बी रिअली ब्राईट। क्या बात आहे मनवा, साहित्य विश्वात रमणाऱ्या माणसाची कन्या आहेस तू, त्यामुळे निश्चित तुझे जे शब्द येत आहेत की क्रिकेटपेक्षा मोठा माणूस सचिन तुझ्यासाठी आहे, क्या बात आहे। आपण बघतोय महाराष्ट्राच्या या महान सुपुत्राला सचिन तेंडुलकरला ही मानवंदना आहे आणि ही मानवंदना महाराष्ट्राची ढोलशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। रुद्रगर्जना ढोल पथक यांची ही जोरदार मानवंदना नाशिकच्या नेहरू स्टेडियमवरून रुद्रगर्जना हे पथक नाशिकचं सचिनला मानवंदना देत आहे। ढोल ताशांच्या गजराशिवाय या मराठी योद्ध्याची मानवंदना पूर्ण कशी होणार? आपण आज
संपूर्ण महाराष्ट्रभरातून हे वेगवेगळे सगळे कार्यक्रम अरेंज केलेत फक्त आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा देण्यासाठी, त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी की सचिन तू आम्हाला गेली 24-25 वर्ष जो काही निखळ आनंद दिलायस, जी देशाची सेवा केली आहेस क्रीडा क्षेत्रामध्ये नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तुझा आदर्श घ्यावा अशी कामगिरी तू केली आहेस, म्हणून तुला हा आमचा जोरदार सलाम. नाशिकच्या ढोल शिवाय सचिनला महाराष्ट्राचा हा सलाम पूर्ण होऊ शकत नाही. नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद नव्हे सगळा महाराष्ट्र झी 24 तासनं आज सज्ज केलाय सचिनला सलामी देण्यासाठी. आणि नाशिकच्या या ढोल पथकानंतर पुण्याचं ढोल पथक कसं मागे राहील, पुण्याला आपण जाऊयात. पुण्याच्या ढोल पथकाकडून सचिनला खास ही महासलाम. क्लू तरी द्या का म्हणू माझं म्हण काय. अरे तुझा खेळ पाहणारा खुश पाहिजे, तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे. शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. अरे कुणीतरी जाऊन सांगा मुझ्या सचिनला, कुणीतरी जाऊन सांगा मुझ्या सचिनला, हे मैदानी आठवा गड्या सर्जा राजा शिवबाला. आठवून तानाजी पाजी आणि ये साजी, आठवून तानाजी पाजी आणि ये साजी. सचिन खेळ गड्या शेवटची ही बाजी. अरे हर एक चेंडूला त्या, अरे हर एक चेंडूला त्या चौका छक्का पाहिजे. सचिन शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे, तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे. शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. तुझ्याच खेळासाठी जमली ही इथं सारी. वानखेड या घरच्या तुझ्या मैदानावरी. एकच इच्छा आहे प्रत्येकाच्या आहे उरी, एकच शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. तुम्ही तरी जाऊन सांगा मुझ्या सचिनला. कोण जाणार? तुम्ही तरी जाऊन सांगा मुझ्या सचिनला. मैदानी आठवा गड्या सर्जा राजा शिवबाला. आठवून तानाजी पाजी आणि ये साजी. सचिन खेळ गड्या शेवटची ही बाजी. अरे हर एक चेंडूला त्या, हर एक चेंडूला त्या चौका छक्का पाहिजे. आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. तुझा खेळ पाहणारा झाला खुश पाहिजे.
सचिनला सलाम आपण करतोय आणि हा सगळा मराठमोळा सलाम नाशिक ढोल पुण्याहून ढोल ताशा पथकांची जोरदार सलामी महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेची सलामी दिल्याशिवाय सचिनला ही सलामी पूर्ण होऊ शकत नाही, हे महासेलिब्रेशन पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेचा वारसदार आणि या परंपरेमधला एक दमदार आवाज आमचे मित्र शाहीर नंदेश उमप या ठिकाणी आहेत. नंदेश, स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आपल्या मराठमोळ्या सचिननं महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय आणि म्हणून खास आपल्या मराठी परंपरेत जोरदार सचिनसाठी एक महासलाम खास तुमच्या पहाडी आवाजात. हो नक्कीच. आजच मला हे शब्द उमगले आहेत आणि मी लिहिले आहेत वेडेवाकडे. मी क्या बात. म्हणजे तुम्ही स्वतः लिहिलेलं गाणं पोवाडा तुम्ही सचिनसाठी गाणार? मी सचिनसाठी हा पोवाडा लिहिलाय आजच. क्या बात. म्हणून बघूया. होऊन जाऊ दे. फडफड फडकतो तिरंगा गगनात, हा फडफड फडकतो तिरंगा गगनात, सर्वांग भरलं त्याचं झाला सज्ज खेळण्यास. हे सर्वांग भरलं त्याचं झाला सज्ज खेळण्यास. शोरावानी केली त्यानं ख्याती उभ्या जगतात. शोरावानी केली त्यानं ख्याती उभ्या जगतात. राखली सदैव भारताची होशान. आम्हा त्याचा अभिमान ठेवून मान करुनी सन्मान. सचिनचे गातो आम्ही गुणगान जी जी. सचिनचे गातो आम्ही गुणगान जी जी. 11 वर्षाचा क्रिकेट खेळण्याचा ध्यास लागला. शिक्षणात सचिन काही फार नाही रमलेला. छोटा सचिन क्रिकेटने झपाटून गेलेला. छोटा सचिन क्रिकेटने झपाटून गेलेला. आचरेकर गुरुजी गुरु लाभले सचिनला जी जी. गुरु लाभले सचिनला जी 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 जी. जसा वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवबान तोरणागड जिंकून भगवा फडकावला, त्याचप्रमाणे आमच्या सचिननं 16व्या वर्षा हाती बल्ला घेऊन या जगामध्ये मराठी माणसाची मान उंचावली आणि भारताचा तिरंगा समद्या जगात फडकवला. अहो कीर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशी ही 2 लाभलेली महाराष्ट्राला रत्न. क्या बात. 1989 साली 1989 साली मैदानावरी निघाली स्वारी. खेळला बघा तो जोमान, खेळला बघा तो जोमान. गाजविले त्याने मैदान. पाकिस्तानची उडली दानादान हजी. पाकिस्तानची उडली दानादान हजी जी जी. गान सरस्वतीने त्याला शतायुष्य हो असा आशीर्वाद दिला. आशीर्वादास तो पात्र ठरला. होई परिस्पर्श ठरला आदर्श झाला बघा हर्ष. होई परिस्पर्श ठरला आदर्श झाला बघा हर्ष. क्रिकेटचा नवा सूर्य ठरला. नवी पिढी तयार करण्याला. क्रिकेटचा नवा सूर्य ठरला. नवी पिढी तयार करण्याला. योगदान तुझे भारताला. हे योगदान तुझे भारताला. क्रिकेटचा देव तूच ठरला. क्रिकेटचा देव तूच ठरला. विसरू कसे तुझ्या कामगिरीला हजी. विसरू कसे तुझ्या कामगिरीला हजी जी. विसरू कसे तुझ्या कामगिरीला हजी जी 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 जी. वा, जबरदस्त. हा सगळा सलाम आम्ही करतोय सचिनला, आमच्या सचिनला, मराठमोळ्या सचिनला. नंदेश उमप यांच्या पहाडी आवाजामधल्या या सलामानंतर जातोय थेट पुण्याला. पुण्यामधले काही पुणेकर खेळाडू करतायत सचिनला सलाम. थेट जाऊ आहेत पुण्याला. माझा सहकारी नितीन पाटोळे त्या ठिकाणी आहेत. काय म्हणते पुण्यातली तरुणाई, कशा पद्धतीने सचिनला सलाम करते पुण्यातली तरुणाई आपण पाहूया.
चला जो बल्ला उसका जैसे के कोई तलवार, विश्व में वो प्रसिद्ध हुआ लेके जनता का प्यार। सचिन सचिन तारीफ करूं मैं उसकी या फिर करूं उसे सम्मान, जब खेले वो तो खुश हो जाए सारा हिंदुस्तान। उसने पाया हर लक्ष्य को जो नामुमकिन सा था, उसकी खातिर निछावर कर दूंगा मैं अपनी जान। हिंदुस्तान का तुमने ही संभाला अब तक भार, जाते जाते यही कह दूं विल मिस यू यार। सचिन 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 शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे। कुणीतरी जाऊन सांगा आमच्या सचिनला, मैदानी आठवा गड्या सर्जराज शिवबाला, आठवून तानाजी पाजी आणि सचिन खेळ गड्या शेवटची ही बाजी। अरे अरे एक चेंडूला त्या, अरे एक चेंडूला त्या छक्का पाहिजे, शेवटच्या खेळीमध्ये आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे। तुझा खेळ पाहणार झाला खुश पाहिजे, तुझा खेळ पाहणार झाला खुश पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे, आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे। हवी आहे शांती, हवी आहे शांती, गेले दिवस युद्धाची वेळ, हवी आहे शांती, गेले दिवस युद्धाची वेळ, प्रतीक युद्धाचे जाणून खेळ खेळ। हवी आहे शांती, दिवस गेले युद्धाची वेळ, प्रतीक युद्धाचे जाणून खेळ खेळ। दौडू नको संधी यार, दौडू नको संधी, गड्या शेवटची वेळ, दौडू नको संधी, दौडू नको ही वेळ, कृती विचारा। हा सगळा जल्लोष, हा सगळा जोरदार सलाम होता आमच्या लाडक्या सचिनसाठी। आणि खरोखर सगळ्यांना कुठेतरी थोडं दुःखही आहे, पण आनंद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिमान आहे की आमचा हा सचिन, आमचा हा मराठमोळा सचिन, त्यांना आत्तापर्यंत असा ठसा उमटवला क्रिकेट जगतावरती जो पुन्हा कदाचित कुणी उमटवू शकणार नाही। माझ्यासोबत आत्ता या सगळ्या महासेलिब्रेशनमध्ये जोडले जाणार आहेत झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। निरगुडकर सर, आपण बघतोय मगासपासनं
तमाम महाराष्ट्र सचिनसाठी हे सगळं महासेलिब्रेशन करतोय. झी 24 तासचा खास संपादकीय सलाम कसा असेल सचिनसाठी? काय क्षण आहे हा अजित. असा क्षण कुठल्याही खेळाच्या कुठल्याही खेळाडूच्या रिटायरमेंटला त्याच्या नशिबात आला नसेल. त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून, एक भारतीय म्हणून आणि त्याहीपेक्षा सुद्धा खेळाडू म्हणून जे जे म्हणवलं जातं त्या प्रत्येकाची, मग तो कुठलाही खेळ असेल, अगदी तलवारबाजी असेल, इथपासून ते सायकलिंग असेल, ते स्विमिंग असेल, ते क्रिकेट असेल, त्या प्रत्येक खेळाडूची मान आज गर्वानं उंचावलेली आहे. याचं कारण त्यांच्या खेळातला जो देव होता, स्पोर्ट्समन स्पिरिटचा जो देव होता, तो आज देव रिटायर होतोय. लक्षात घ्या अजित की ज्या काळामध्ये सचिन खेळायला लागला तो दिवस होता 15 नोव्हेंबर 1989. त्याच वेळेला भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका चाललेल्या होत्या. बोफोर्ससारखं मोठं प्रकरण आलेलं होतं आणि त्याहीपेक्षा सुद्धा कमंडलचे मोठे वाद निर्माण होत होते. अर्थयात्रा निघणार होती. या देशातली बाबरी मशिदीचा ढाचा पडणार होता. हे सगळं राजकारण एका बाजूला होतं. त्या काळापासून म्हणजे आत्ताचा हा टेलिव्हिजन चॅनलवर बघणारी जी मुलं आहेत त्यांना मला मुद्दामून सांगायचं आहे की भारतातला पहिला सॅटेलाइट टीव्ही झी टीव्ही निघाला तो सुद्धा 1992 साली. तो झी टीव्ही येण्या अगोदर इथपासून सचिन खेळतोय. म्हणजे दूरदर्शनच्या जमान्यापासून ते आत्ताच्या 200, 300, 400, 500 चॅनलच्या जमान्यापर्यंत आणि स्पेसिफिक स्पोर्टला व्हायला चॅनलपर्यंत एकच देव होता आणि तो म्हणजे सचिन तेंडुलकर. 90चे दशक हे भारतासाठी प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन याहीपेक्षा सुद्धा ग्लोबलायझेशनचं दशक होतं. याच दशकामध्ये खऱ्या अर्थानं भारतामध्ये ITची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याहीपेक्षा सुद्धा टेलिकॉम रेव्होल्युशन निर्माण झालं. त्यावेळेला अशा वेळेला सचिननी आपल्याकडे सेंचुऱ्या केलेल्या होत्या की ज्या वेळेला घराघरात टेलिव्हिजन संच नव्हते, कानाला मोबाईल लागलेले नव्हते. सचिनच्या काळामध्ये ट्विटर नव्हतं, सोशल नेटवर्किंग मीडिया नव्हती, ईमेल अकाउंट नव्हती, गुगल नव्हतं. गुगल 93 साली आलं आणि 92 साली सचिनची सेंचुरी झालेली आपल्याला आठवत असेल. या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या प्रवासावर सचिननी किती पंतप्रधान पाहिले असतील. तर सचिन जेव्हा खेळायला लागला त्यावेळेला निवडणुका चालू होत्या. VP सिंग यांचं सरकार 2 डिसेंबर 1989ला आलं. त्या VP सिंगांनंतर चंद्रशेखर, नरसिंहराव, वाजपेयी, देवेगौडा, IK गुजराल, पुन्हा वाजपेयी, पुन्हा आपल्याकडे वाजपेयींचं सरकार आलं आणि त्यानंतर मनमोहन सिंगांचं सरकार. म्हणजे एक सचिन खेळला शेवटची ही बाजी. अरे हरे एक चेंडूला त्या, अरे एक चेंडूला त्या छक्का पाहिजे. शेवटच्या खेळीमध्ये आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. तुझा खेळ पाहणार झाला खुश पाहिजे. तुझा खेळ पाहणार झाला खुश पाहिजे. आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. आम्हा शेवटच्या खेळीमध्ये शतक पाहिजे. हवी आहे शांती, हवी आहे शांती. गेले दिवस युद्धाची वेळ, हवी आहे शांती. गेले दिवस युद्धाची वेळ. प्रतीक युद्धाचे जाणून खेळ खेळ. हवी आहे शांती. दिवस गेले युद्धाची वेळ. प्रतीक युद्धाचे जाणून खेळ खेळ. दौडू नको संधी यार, दौडू नको संधी. गड्या शेवटची वेळ. दौडू नको संधी, दौडू नको ही वेळ. कृती विचारा झी 24 तास, एक पाऊल पुढे.